सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दिस यूट्यूब चॅनल. शुभम भोवतवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण करत असू क्रॅमर्स रूल. ओके, की क्रॅमर्स रूल माझा पूर्ण प्रिपेअर आहे, मला काही डाऊट नाही. तरी पण तुम्ही ही व्हिडिओ मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पूर्ण बघायला पाहिजे, कारण ह्यात आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या की क्रॅमर्स रूलमध्ये मुलांच्या चुकू शकतात किंवा ते एक्झाम मध्ये विसरू शकतात, तर आपण त्या ह्या व्हिडिओमध्ये करत असू. ठीक आहे, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदा तुम्ही ही व्हिडिओ कंप्लीट केलीत तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला परत क्रॅमर्स रूलकडे बघायची गरज नाही. ओके, तर आपण फर्स्ट क्वेश्चन पासून स्टार्ट करूया. आणि मी तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन करता करता तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा एक्सप्लेन करेन. ठीक आहे, तर ह्या क्रॅमर्स रूलवरती बेसिक्स क्वेश्चन्स पण येतात, 1 मार्कर वगैरे तुम्हाला MCQs मध्ये बघायला मिळतील. तर ते सॉल्व्ह करायच्या आधी तुम्हाला एक कन्सेप्ट आणि त्या मागच्या जेवढ्या पण छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्याला आन्सर करताना असा एक क्वेश्चन येतो, सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल, असा क्वेश्चन येतो. तर ह्या क्वेश्चनला तुम्हाला टॅकल कसं करायचं आहे बघा, की तुम्हाला ज्या 2 इक्वेशन्स दिलेले असतील त्या इक्वेशन्सना तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आता मी इथूनच आन्सर स्टार्ट करतो आणि बोर्डचे 2 सेक्शन्स क्रिएट करून घेतो. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशनला तुम्ही इक्वेशन नंबर 1 म्हणू शकता. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. अँड ह्या ज्या 2 इक्वेशन्स आहेत त्या 2 इक्वेशन्स बरोबर काय करायचं आहे, तुम्हाला लपाछपी खेळायची आहे. आता ती कशी खेळायची आहे बघा, की पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, डी फाइंड करायचं आहे. नंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, DX आणि DY. हे सगळं तुम्हाला माहिती असेल, पण याच्या मागे आपण काय करतो, एक्झामला गेलो, एक्झाममध्ये बसलो की आपण पूर्ण ब्लँक होतो की डी मध्ये कोणते नक्की 2 घ्यायचे होते, कोणत्या व्हॅल्यूज घ्यायच्या होत्या डिटर्मिनंट काढायला. तर सिम्पल त्याच्या मागे एक ट्रिक आहे, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. की मी डी सॉल्व करायला घेतोय, इथं लिहिणार आहे मी की बाय युझिंग क्रॅमर्स रूल, मी डी फाइंड आउट करतोय. आता कसा करेन बघा, डीच्या व्हॅल्यूज फाइंड करायला मी काय करेन, तुम्ही तुमच्या पेपरवरती नोटबुकवरती करू शकता. मी जे इज इक्वल टूच्या इकडे जे पण व्हॅल्यूज आहेत त्यांना हाईड करेन. ठीक आहे, तुम्ही स्वतः तुमच्या फिंगरने किंवा पेनने त्यांना हाईड करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डीच्या नंतर मी सपोज DX काढायला गेलो. ठीक आहे, DX काढायला गेलो तर मी DXच्या वेळी मी कोणाला हे करेन, कोणाला हाईड करेन, कोणाला ओपन ठेवेन, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मी ज्याला आधी हाईड केलं आहे, ओके, त्याला मी नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये मी फर्स्ट लिहिणार. ज्याला मी आधी हाईड केलं त्याला मी इथे फर्स्ट लिहिणार, इन द सेन्स मी त्याच्या व्हॅल्यूज इथे लिहिणार. आलं लक्षात, फर्स्ट लिहिणार. म्हणजे काय, मी पहिल्यांदा त्याला रिस्पेक्ट नाही दिली, इथे सेकंड स्टेपमध्ये मी त्याला रिस्पेक्ट देणार. ठीक आहे, आता सेकंड स्टेपमध्ये ज्याला रिस्पेक्ट नाही भेटले, ज्याला तुम्ही लपवलंय, त्याला थर्ड स्टेपमध्ये तुम्ही लिहिणार. ठीक आहे, आलं लक्षात. तर तिथे लक्ष द्या की मी ह्यांना हाईड केलं तर उरलं काय, 4 आणि 3 हे एकाखाली एकच लिहून घ्यायचं. मग डिरेक्टली 4 आणि 3 मी इथे लिहून घेतो अँड 6 आणि 2 मी इथे लिहून घेतो. ठीक आहे, आणि मी डिटर्मिनंटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, तुम्ही पाहिजे तर आपल्या आधीची व्हिडिओ बघू शकता. तर इथे मी काय करणार, पुढे फर्दर 2 ब्रॅकेट्स क्रिएट करून घेणार, मध्ये सबट्रॅक्शनचं साईन देणार. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन इकडून स्टार्ट करणार ऑलवेज. 4 into 2, सो 4 into 2 अँड 6 into 3, 6 into 3, 4 2 जा 8 अँड 6 3 जा 18. ओके, सो 8 minus 18 आन्सर इज युअर -10. आन्सर काय आलं तुमचं, -10 आलं. सो डीची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. ठीक आहे, हे काय मोठी गोष्ट नाही. पण आता नंतर काय करायचं, तुम्हाला DX फाइंड करायचं आहे. मी इथे चेक करायचं की व्हेरिएबल काय दिलेलं आहे, M दिलेला आहे. मग आता जो DX आहे तो तुमचा काय दिसेल, इथे DM दिसेल. आता डी बरोबर जो पण व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला काय करायचं, हाईड करायचं. मग आता मी ह्याला हाईड करतो. डी बरोबर कोण असणार आहे, X. मग इथे पहिला X असतो, पण आता X नाही आहे, आता M आहे. तर मी ह्याला हाईड केलं. आता मी ह्याला हाईड केलं आणि मी मागाशी कोणाला हाईड केलं होतं, ह्याला हाईड केलेलं. मग ज्याला आपण रिस्पेक्ट दिला नव्हता, हाईड केलेलं, त्याला आता रिस्पेक्ट द्यायचं, त्याला फर्स्ट लिहायची. मग इथे मी किती लिहिणार आहे, 54 आणि इथे लिहिणार आहे 28. 54 आणि 28. ठीक आहे, त्याच्यानंतर मग उरलं कोण, हे तर मी पहिले लिहिले, नंतर मग हे 2 जण उरले. ज्याला पहिलं तुम्ही लपवाल त्याला नंतर पहिलं लिहायचं, आधी ज्याला लपवाल त्याला नंतर पहिलं लिहायचं. ठीक आहे, मग इथे किती येणार आहे, 6 आणि इथे किती येणार आहे, 2. सो ह्याला पण फर्दर मी तेच करेन, 2 बॉक्सेस क्रिएट करेन,
सबट्रॅक्शनचं साईन देईन, मध्ये मल्टिप्लिकेशन देईन आणि 54 आणि हे 2 इथे लिहीन आणि 28 आणि 6 इथे लिहीन. ठीक आहे, आलं लक्षात. मग आता तुम्हाला काय करायचं, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 54 2 जा, हे तर 100 होईल आणि ते 108 होईल आणि इथे 28 6 जा किती येईल. ओके, इथे मी करून बघतो. 168 आलं. किती आलं, 168. 168 मायनस 108 करूया. 168 मायनस 108 06 आणि इथे येणार 0. सो इथे आलं आन्सर तुमचं -60. DM भेटला. ठीक आहे. आफ्टर दॅट मी रफ करतो. DY काढायचं आपल्याला. सो DYच्या ठिकाणी आता वायच्या ठिकाणी n आहे, तर त्याला कसं सॉल्व्ह करणार मी. DN इज इक्वल्स टू, आता n ला हाईड करणार आणि मागाशी कोणाला मी लपवलं होतं, ह्यांना लपवलेलं, सो ह्यांना मी पहिलं लिहिणार. मग आता 4 आणि 3 54 आणि 28. सो किती येणार आहे याचा आन्सर. 28 4 जा, इथं करून बघूया. 112 and 54 3 जा 162. ठीक आहे. सो यांची सबट्रॅक्शन करूया. 112 0 6 - 1 5 0. किती आलं इथे आन्सर -50. अगेन -50. सो DN. ओके. आता फर्दर मी काय करेन की DM DNच्या व्हॅल्यूज भेटल्यात, पण आपल्याला अल्टिमेटली काय करायचं आहे, इक्वेशनला सॉल्व्ह करायचे आहे. मग ते इक्वेशनला आपण कसं सॉल्व्ह करणार की मला पहिल्यांदा एमच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग एम कसं निघेल, DM डिवायडेड बाय D करून, आणि N कसं निघेल, DN डिवायडेड बाय D करून. सो DM किती आहे, DM आहे आपला -60 आणि D किती आहे -10. सो मायनस मायनस गेट कॅन्सल. 10 1 जा 10, 10 6 जा 66. सो एमची व्हॅल्यू किती आली, 6 आली. ठीक आहे. DN किती आहे -50 आणि तुमचं हे किती आहे -10. अगेन डीट कॅन्सल, 5 जा. सो इथे किती आलं 5. सो एनची व्हॅल्यू किती आली 5. सो एम आणि एन भेटल्याच्या नंतर तुम्ही नीट समजून घ्या, क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करताय, इक्वेशनमध्ये व्हेरिएबल एम आणि एन आहे, नंतर एक्स आणि वाय लिहून ठेवाल तुम्ही सगळीकडे. ठीक आहे. तर मग फर्दर इथे मी सॉल्व्ह केल्याच्या नंतर मी काय करेन की जो एम आणि एम इज इक्वल्स टू 6 अँड एन इज इक्वल्स टू 5 असं आलं आहे, तर मी फायनल आन्सर लिहीन. फायनल आन्सर काय की सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स इज 6,5. मी ट्राय केलं तुम्हाला एक्सप्लेन करवायला. बघा डीच्या व्हॅल्यूज कशा निघतील, ह्याला हाईड करून हे 4 इथे लिहून काढायचे. आता ह्याला हाईड केलंय म्हणजे ज्यावेळी तुम्ही ह्याला हाईड करणार आहे एमच्या व्हॅल्यूज काढायला, इथे लक्ष द्या, DM, मग एमला हाईड करायचं. मग पहिलं कोण लिहायचं, इथे लिहायचं पहिल्यांदा कोणाला लिहायची, सिम्पली ज्यांना तुम्ही इकडे हाईड केलेलं त्यांना पहिल्यांदा लिहायची. ओके. त्याच्यानंतर काय करायचं, हे वाला जे आहे ते इथे लिहायचं. सिम्पल आहे ते. आता मी ह्याला हाईड केली होती, सो मी ह्याला इथे पहिलं लिहिणार आणि ह्यांना हाईड करणार. सो ह्याला पहिलं लिहिणार आणि ह्याला दुसरं लिहिणार आणि फर्दर मी असं इथे सॉल्व्ह करून ठेवलं आहे. ओके. सो हा झाला एक बेसिक, एक मीडियम रेंजवाला क्वेश्चन. 2 और 3 मार्क्सला क्रॅमर्स रूल येतो, तर तुम्ही त्याच्यावरती काय करा, अशा प्रकारे ह्याला जर प्रिपेअर केलं तर त्याच्यावरती तुम्हाला समजेल की एक प्रॉपर आयडिया येईल की कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके.